हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आहे थर्सडे आणि आता ऑलमोस्ट संध्याकाळचे 6:30 वाजायला आलेले आहेत आणि ते आर्विक दिसतंय तुम्हा सगळ्यांना. तर संध्याकाळचा आमचा नाश्ता चालू आहे, तर तो दूध आणि कॉर्नफ्लेक्स खात बसलेला आहे इथे. आणि आज बऱ्याच दिवसांनी एक वेगळा व्लॉग करणार आहे, कारण बऱ्याच दिवसापासून नुसती गडबड चालू आहे. प्रॉपर असं मला व्लॉगिंग करता येत नाही आहे, पण म्हटलं आता पुन्हा एकदा जोरदार सुरुवात करायला हवी. तर आज एक वेगळा व्लॉग करणार आहे. तर आजचा संध्याकाळचा आमचा मायलिकांचा हा एक कॉर्नर आम्ही कसा एन्जॉय करतो ते पहिलं तुमच्याशी शेअर करते. आणि तुम्हाला माहितीच आहे, संपूर्ण घराला अशा राऊंड शेपमध्ये ना ग्लास असल्यामुळे आहे ना, या अगदी इथे सोफ्यावर बसून सुद्धा संपूर्ण व्ह्यू दिसत असतो. त्याच्यामुळे दिवस आहे ना खूप छान जातो या घरामध्ये. अगदी पॉझिटिव्ह वाटतं, कारण खूप जास्त उजेड असतो, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर पॉझिटिव्हिटी. ॲक्च्युली आम्ही आहे ना संध्याकाळच्या यावेळी सगळ्या मैत्रिणी बऱ्यापैकी आठवड्यातून 2 ते 3 वेळा समोरच्या पार्कमध्ये जात असतो. लवकरच मला तुम्हाला समोरच्या पार्कची सुद्धा टूर द्यायची आहे. इतकं सुंदर पार्क आहे आणि भल्लं मोठं आहे. तर आता संध्याकाळची खूप जास्त गर्दी असते पार्कमध्ये. आता काळोखामध्ये दिसत नसेल बाहेरचं, पण आर्विक, मी, माझ्या मैत्रिणी त्यांच्या मुलांसोबत आठवड्यातून 2 ते 3 वेळा आम्ही पार्कमध्ये असतो. 1 तास तरी आमचा पार्कमध्ये जातो. पण आज मी गेली नाही आहे, कारण ना काल आर्विकला मी जेव्हा स्कूलमध्ये घ्यायला गेली ना, तेव्हा सडनली त्याच्या बिल्डिंगची इलेक्ट्रिसिटी गेली. तर 10th फ्लोअरवरून आम्हा दोघांनाही आहे ना उतरून यावं लागलं. आणि मग त्याच्यानंतर आहे ना तेव्हा काही जाणवलं नाही, पण नंतर पाय दुखायला लागले. पण स्कूलमधून आल्यानंतर पण आम्ही रात्री पार्कमध्ये गेलो, खेळलो आर्विक भरपूर. त्याच्यानंतर रात्रीपासून जे पाय दुखत आहेत ना ते आतापर्यंत दुखत आहेत. इवन सकाळीसुद्धा मैत्रिणीसोबत मी शॉपिंगला गेले होते, तर ते मॉलमध्ये फिरणं वगैरे सगळं खूप जास्त धावपळमुळे ना अगदी पाय दुखून आले आहेत. त्याच्यामुळे आज आम्ही अवॉइड केलं पार्कला जाणं, रेस्ट करूया. आणि म्हटलं खूप दिवसापासून आपला खंड पडतोय ब्लॉगिंगमध्ये, तर स्टार्ट करूया. आणि आजच्या व्लॉगमध्ये मी काहीतरी वेगळं शेअर करणार आहे तुमच्याशी खूप दिवसांनंतर. तर सगळ्यात पहिल्यांदा आर्विक आणि माझं मी टाईम आम्ही एन्जॉय करतो, भरवतो सगळ्यांना. आर्विक, आता तू कसा आहे? तुझा डोळा कसा आहे सांग सगळ्यांना. हां ठेव, जा तू खा जा पटापट. आणि लाईट्स बंद केले, कारण मग बाहेरचा व्ह्यू तितकासा नीट दिसणार नाही. आणि बऱ्याचदा आम्ही काय करतो माहिती आहे, रात्रीचं आमचं जेवण वगैरे झालं की छान या सोफ्यावरती रिलॅक्स बसतो तिघही. विकेंडला तर अजूनच भारी वाटतं. एखादा मस्त मूवी लावतो आणि तो एन्जॉय करता करता बाहेरच्या जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या, त्यांच्या लाईट्सचे इफेक्ट घरामध्ये येत असतात, स्ट्रीट लाईटचे, आणि मस्त मूवी आम्ही एन्जॉय करत असतो. आणि आता आर्विकचा नाश्ता होईल, त्याच्यानंतर मग मी तुमच्याशी काहीतरी शेअर करते. मग चला. तर आजचा व्लॉग हा तेमू हॉलचा असणार आहे. तर चला मग दाखवते तुम्हाला मी काय काय मागवलंय ते. तर आपण भारतामध्ये आपल्याला घरासाठी लागणाऱ्या बऱ्याचशा वस्तू आपण ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरून मागवत असतो. तर तसं जर इथे तेमू साईट आहे, TEMU, तर त्या साईटवर हा कुठलाही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे. मी माझ्यासाठी काही उपयुक्त वस्तू मागवल्या आहेत, तर त्या सर्व म्हटलं की तुमच्याशी शेअर करूया. आणि मग घरामध्ये जिथे जिथे वापरायच्या आहेत तिथे वापरूया. तर त्या सर्व वस्तू मागवल्यात. आणि या साईटवरती ना म्हणजे इतक्या उपयुक्त छोट्या वस्तू आहेत ना, म्हणजे आपल्याला तर अर्ध्या माहितीच नसतात की अरे हा अशी पण वस्तू येते. तर इतक्या सर्व वस्तू अवेलेबल आहेत. तर याआधी सुद्धा ना मी तेमूवरून घरासाठी बऱ्याचशा वस्तू मागवल्या होत्या आणि त्यावेळी त्या तुमच्यासोबत सुद्धा शेअर केल्या होत्या. आणि आता त्या घरामध्ये कुठे कुठे लावलेल्या आहेत. आणि प्राइसेस कशा असतात, तर ती म्हणजे होतात ना 3 दिरहम, 4 दिरहम, 5 दिरहमपासून सुरुवात होतात. आणखी चांगल्या मोठ्या वस्तू 10, 20, 30 दिरहमच्या असतात. तर पण त्या साईटची एक लिमिट आहे, ती म्हणजे मिनिमम 90 दिरहमचं तरी तुम्हाला मागवायचंच आहे. तर आज हे असं मी टोटल 101 दिरहमचं मागवलं आहे. काही वस्तू माझ्या राहायला यायच्या, म्हणजे माझ्या ऑर्डरमध्ये प्लेस झाल्या नाही, तर त्या आता माझी मामी कसं करतो माहिती आहे,
तर आम्ही मैत्रिणी तेमूवरून मागवत असतो काही ना काही. तर समजा मला एखाद्याला तर आता माझ्या 2 वस्तू मागवायच्या राहिल्या याच्यामध्ये, त्या प्लेसच झाल्या नाही. तर मग माझी मैत्रीण आता जेव्हा ती मागवणार ना त्यावेळी माझ्या 2 वस्तू मी तिला ऍड करायला सांगितलेलं आहे. मग मी जेव्हा नेक्स्ट टाइम मागवते आणि तिला एखाद दुसरीच वस्तू पाहिजे असते त्यावेळी ती मला ऍड करायला सांगते. असं आम्ही इथे करत असतो. आणि दुसरी गोष्ट, कारण की त्यांची मिनिमम ऑर्डर प्लेस करायची असेल तर तुम्हाला 90 दिरहम क्रॉस करायचे असतात. हे जस्ट शेअर करायचं होतं तर की आम्ही इथे कसं करतो. हे मायक्रोफायबर जे टॉवेल्स असतात, हा 10चा सेट आहे. तर ॲक्च्युली छोटी साईज झाली, बऱ्याचदा आपल्याला समजत नाही. बऱ्याचशा गोष्टींची क्वालिटी, काही गोष्टींची क्वालिटी खूप चांगली असते, काही गोष्टींची क्वालिटी ही ओके ओके असते. तर ते अंडरस्टूड असतं. ते असे मायक्रोफायबरचे ना हँकी मी मागवले होते टॉवेल, पण ते फारच छोटे आले साईजने. पण ठीक आहे, कधीही आहे ना फ्रीज क्लीन करायला, त्याच्यानंतर आता दीदी बरंचसं क्लिनिंग करत असते दररोज, तर मोठे मायक्रोफायबरचे टॉवेल्स मी घेत असते. पण म्हटलं की राहून दे, हे सुद्धा यूज होतील. माझी मैत्रीण आहे, तिची मुलगी ओवी आणि आरबी दोघंही बेस्ट फ्रेंड्स आहेत. दोघंही एका स्कूलमध्ये आहेत, एका क्लासमध्ये नाही आहेत. तर ओवी सतत येत असते माझ्या घरी. माझ्या त्या मैत्रिणीची ओळख सुद्धा तुम्हाला करून टाकायची. दररोज आम्ही एकमेकींना भेटत असतो. ओवी सुद्धा इथे येत असते. दोघांची फार जोडी. तर तिचा आता बड्डे होऊन गेला, तर ती भारतात गेली होती. बड्डे सेलिब्रेशन तिथे झालं. तर मग मी तिच्या तर तेमूवरती आपल्या लेडीजसाठी बरेचसे नेकलेस वगैरे सर्व असं पिंक अँड व्हाईट शायनी पर्लमध्ये असं सेट आहे. आणि हा असा छोटासा नाजूक ब्रेसलेट आहे त्याच्यासोबत. तर हा एक सुद्धा मागवला मी. तर तिला गिफ्ट द्यायचं आहे. तर हे बघून मला आठवलं, तर आर्वीचे फनी इन्सिडन्स आहे. त्या दिवशी निशा आणि ओवी दोघी आमच्या घरी आल्या होत्या. तर आर्वी त्यांना म्हणतो, निशाला म्हणतो की मावशी मावशी आम्ही ओवीसाठी आहे ना मंगळसूत्र घेतलंय. आम्ही दोघी इतकं हसलो ना. निशा म्हणतो अगं अगं काय म्हणतोय. तर मंगळसूत्र म्हटलं अगं मी तेमूवरून आहे ना तिच्यासाठी एक बड्डे गिफ्ट मागवलं आहे, छोटासा असा नेकलेस आणि ब्रेसलेट. तर ते तो मंगळसूत्र म्हणून म्हणताय, त्याला माहीत नाही काय म्हणायचं. तर ते मी देणार आहे. मला आधी तेमू हॉल करायचं आहे शूट, आणि मग त्यानंतर देणार आहे. आणि बरेच जण वापरत असतील तर हे टूथब्रशचे कॅप आहेत. आणि आम्ही तरी म्हणजे आम्हाला लागतातच लागतात. न्यू टूथब्रश चेंज केला की त्याचे हे कॅप्स लागतातच लागतात. तर त्याच्यामुळे ना हे इतके छोट्या छोट्या उपयोगी वस्तू मिळत असतात त्याच्यावरती. तर असा एक मिनिट बघा. तर असा हा ना 5चा सेट आहे कलरफुल. तर कधी सूप पित असतो आपण, तर त्याच्यासाठी ना असे मला स्पून छान आवडले. प्लास्टिक आहेत पण त्याची क्वालिटी खूप चांगली आहे. तर मला हे आवडले. असे कलरफुल 4चा सेट आहे. तर म्हटलं की हा एक मागवला मी. त्यानंतर अशी डबल टेप खूप जास्त युजफुल असते. म्हणजे जेव्हा पण तुम्हाला काही ड्रिल करायचं नसतं आणि लाईटवेट वस्तू असते जी वॉल हँग करायची असते किंवा काय, तर तेव्हा ना ही अशी सेलोटेप खूप यूज होते. बऱ्याच जणांना माहीत असेल ह्याच्या दोन्ही बाजूने स्टिक करू शकतो. तर अशा हा बंडल माझा ऑलरेडी संपला होता, त्याच्यामुळे ही एक मागवली. तर हे असे मोबाईल होल्डर्स मी 2 मागवलेले आहेत. कारण जेव्हा पण आपण चार्जिंग पॉईंटला मोबाईल लावत असतो ना, तर त्यावेळी मोबाईल ह्याच्यामध्ये जर तुम्ही टाकून ठेवला आणि इथून केबल अशी टाकून ठेवली म्हणजे इतर वेळी सुद्धा, तर हे खूप छान असतात. आणि याला कुठेही ड्रिलिंगची गरज नसते, कारण ह्याच्या मागे ना हे असं स्टिकर सुद्धा आहेत. तर असे हे मी 2 मागवलेले आहेत, एक मंदार आणि माझ्या फोनसाठी. तर हा एक असा आहे ना प्लास्टिक बॉडी आहे. असा एक शेल्फ मागवलेला आहे डेकोरेटिव्ह आयटम म्हणून. तर ह्याला सुद्धा वॉल हँग करायची काही गरज नाही. हे असं बघून वाटतं की वॉल हँग करायचंय, तर तसं नाही आहे ते. तर ह्याच्यात हे असे डक्स सुद्धा आहेत. तर हे जस्ट आहेत ना, हे डक्स आहेत ना असे ह्याच्यामध्ये इन्सर्ट करायचे आहेत. हे शेल्फला लावण्यासाठी आहे ना स्टिकर सुद्धा आहेत. तर स्टिकर्सने हा असा शेल्फ लावायचा आणि तुम्हाला काहीही डेकोरेटिव्ह आयटम ठेवायचे असतील तर तुम्ही असं ठेवू शकता. तर हे एक मी मागवलेलं आहे. तर हे सगळं हँग करण्यासाठी असे स्टिकर्स आहेत जे यूज करून तुम्ही वॉल माउंट करू शकता त्याला. तर हा शेल्फ आहे ना, याच्यावरती घरातले इतके 2 डेकोरेटिव्ह आयटम आहेत ते तर मी ठेवणारच आहे. आणि त्याच शिवाय मी हे एक असं आर्टिफिशियल आहे हे मागवलेलं आहे, साईडला असं हँग करायला आणि इथे टीव्हीच्या बाजूला लावायचं असं माझं प्लॅन आहे. तर त्यामुळे ना थोडंसं भले ग्रीनरी असेल ना घरामध्ये तर छान वाटतं. मग भले आर्टिफिशियल का होईना,
पण हे बरेच वर्ष जातात, बऱ्याच ठिकाणी आपण डेकोरेशनसाठी वापरू शकतो. तर ऑलरेडी लास्ट टाइमची पण सुद्धा आहे डेकोरेटिव्ह, मी लवकरच तुम्हाला हे सगळं लावून आता होम टूर सुद्धा देईल. त्याचबरोबर हा हेअर कलरसाठी मी एक सेट मागवलाय, पण मी जस्ट आता बघितलं याचा बाउलना ब्रेक झालेला आहे. मी म्हटल्याप्रमाणे काही वस्तू खूप चांगल्या असतात काही. तर या सेटमध्ये ना हे असे 2 इयर कव्हर आहेत. जेव्हा पण आपण कलर करतो ना त्यावेळी आपल्याला कलर लागतो की तसं आपण कव्हर करू शकतो. तर ते आहे आणि त्याचबरोबर ना ग्लोव्ज आहेत आणि ब्रशचे 3 ब्रश आहेत त्याच्यामध्ये. तर ऑलरेडी हा माझ्याकडे सेट आहे, पण मी आणखी एक मागवला कारण बरे पडतात ब्रश. तर हा एक छोटा आहे, हा मोठा आहे आणि हा कोन सोबत आहे. हा खूप युजफुल असतो. आणि एक मस्त अशी गोलफणी मागवलेली आहे, मंदारला पाहिजे होता हा कोन आणि इतकी छान क्वालिटी आहे ना त्याची. हँडल सुद्धा वुडनचं आहे, तर ही मस्त आलेली आहे. आणि त्याचबरोबर ना किचन आणि वॉशरूम मध्ये लावण्यासाठी काही शेल्फ, सोपकेस जे विथआउट ड्रिलिंग वॉल माउंट करू शकतो असे मला काही ऑप्शन पाहिजे होते, तर त्याच्यात तिथे बरेच आहेत. तर हा असा 3 पार्ट मध्ये ना सोपकेस आहे असा. तर जो आहे ना फक्त असं इन्सर्ट करायचं याच्यामध्ये. टाईलला आहे ना तुम्ही असं व्हॅक्यूम आहे हे, तर हे फिट बसणार आणि तुमचं जे पण पाणी असेल एक्स्ट्राचं तर सोपमध्ये राहणार नाही, ड्रेन होऊन जाईल कारण इकडे असं गॅप आहे. तर असा एक होल्डर मागवलेला आहे सोप केसचा. मंदार आलेले आहे तर ते खालून पॅम्पलेट सिक्युरिटी जवळ आहे ना बरेचसे सुपर मार्केटचे जे काही ऑफर्सचे असे पॅम्पलेट असतात ते असं ठेवतात. तर तुम्हाला येताना तुम्ही कलेक्ट करू शकता, कुठे काय आहे ते बघू शकता. तर हा किचन सिंक मध्ये लावण्यासाठी मी हा असा एक होल्डर मागवलेला आहे, जो सुद्धा वॉल माउंटच करू शकता. त्याला हँग करण्यासाठी हे असे हुक पॅटर्न मध्ये स्टिकर्स आहेत जे फक्त स्टिक करायचे भिंतीला. आणि जे पण आपलं लिक्विड असतं म्हणजे भांडी घासायचं लिक्विड असतं त्याची बॉटल आणि जे पण स्कॉच असतात स्क्रबर्स ते ठेवण्यासाठी म्हणून मी हे मागवलेलं आहे. त्यानंतर हा वॉशरूम मध्ये कॉर्नरला लावण्यासाठी हा एक शेल्फ मागवलेला आहे. तर त्याचे सुद्धा 4 स्टिकर्स आहेत माउंट करण्यासाठी असेच. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्या शॅम्पूच्या बॉटल्स वगैरे ठेवण्यासाठी ऑलरेडी आहे वॉशरूममध्ये, पण एक्स्ट्रा कारण वाढत जातं प्रत्येकाचे शॅम्पू सोप वेगळं वेगळं, तर त्यासाठी हे एक मागवलेलं आहे. आणि ही छोटीशी वेइंग स्केल मागवलेली आहे कारण ऑलरेडी जी आमच्याकडे आहे ना ती 1 kg 2 kg काही काउंट करत नाही, मेजर करत नाहीत. आणि दुसरी गोष्ट काही ग्रॅम्स मध्ये सुद्धा काउंट करत नाही. तर छोटे पण जे काही मेजरमेंट असतात ना केजीचे ते काउंट करण्यासाठी ही एक वेइंग स्केल मागवलेली आहे. आणि हा एक मी टॉय स्टोरेज बॅग मागवली होती आर्बिकसाठी, पण म्हणजे ती पिक्चरमध्ये दिसताना इतकी छान दिसत होती, पण मी आता ओपन करून नाही दाखवत आहे. मोठीच्या मोठी बॅग आहे फोल्डेबल, पण ती इतकी सॉफ्ट आहे की त्याच्यामध्ये ना अर्थातच टॉयज प्रॉपर राहणार नाही, त्याच्यामुळे ही एक मी रिटर्न करणार आहे. तर अशा या सर्व वस्तू मी यावेळी तेमूवरून मागवलेल्या आहेत. तर उपयुक्त अशा आणि बरेचसे डेकोरेटिव्ह आयटम्स आणि खूप गोष्टी येतात. तर त्यातल्या मला ज्या काही गरजेच्या वस्तू होत्या घरामध्ये वापरण्यासाठी त्या मी मागवलेल्या आहेत. त्यात लवकरच या घरामध्ये सगळ्या युटिलाइज करेन आणि या घराची होम टूर सुद्धा बाकी आहे, तर ती सुद्धा लवकरच तुम्हाला देईनच. तर मला आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हेच सांगायचं आहे की आपल्याला प्रश्न असतो की भारतामध्ये जशा आपण ऑनलाईन साईट्स आहेत ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि बऱ्याच तशा इथे कोणत्या असतात, इथे तशा वस्तू मागवू शकतो का, आपल्याकडे जशी रिटर्न पॉलिसी असते तशी इथे असते का, तर हो असते. तर आपल्या भारतात असलेल्या बऱ्याचशा साईट्स इथे सुद्धा आहेत आणि प्लस आणखी एक्स्ट्रा आहेत, त्यातली ही एक टेमो आहे. त्याशिवाय ॲमेझॉन साईट इथे सुद्धा आहे, फ्लिपकार्ट नाही आहे. आणि फर्स्ट क्राय जी लहान मुलांसाठी बऱ्याचशा चांगल्या वस्तू असतात. आर्बिकच्या ऑलमोस्ट बऱ्याचशा वस्तू मी फर्स्ट क्राय वरून मागवते. तर फर्स्ट क्रायची साईट भारतात जशी आहे तशी इथे सुद्धा आहे. आणि साईटच्या नावामध्ये फरक काय असतो तर आपल्याकडे Amazon.in असतं, इन फॉर इंडिया, तसं इथे Amazon.ae असतं म्हणजेच UAE. तर हा फरक असतो. जेव्हा पण तुम्ही इथे आल्यानंतर या सगळ्या साईट्स आपल्या फोनमध्ये डाउनलोड करतात त्यावेळी तुम्हाला नावामध्ये दिसणारा हा फरक असतो. तर आज छोटीशी माझी एक शॉपिंग तुमच्यासोबत शेअर केली आणि त्याचबरोबर इथे कोणत्या साईट्स असतात आणि त्यामधला काय फरक असतो हे तुमच्यासोबत शेअर केलं. तर इथे सुद्धा तशाच रिफंड पॉलिसीज असतात. जर वस्तू बरोबर नसेल रिटर्न पॉलिसी, रिफंडेबल पॉलिसी या सगळ्या इथे सुद्धा असतात. तसा होता आजचा ब्लॉग. आजच्या ब्लॉगमध्ये मी काय काय छोट्या छोट्या उपयुक्त वस्तू घरासाठी मागवलेल्या आहेत
त्या सर्व तुमच्याशी शेअर केल्या आणि त्या आता घरामध्ये मी वापरणार, लावणार, जिथे लावायच्या जिथे जिथे वापरायच्या आहेत, लावायच्या आहेत त्या लावेल. आणि ज्यावेळी पण आता मी होम टूर देईन तुम्हाला या घराची, त्यावेळी तुम्हाला त्या दिसतीलच. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.